नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये ज्या भाजप उमेदवार आहेत, ज्या महानगरपालिकेच्या माजी महापौर आहेत शैलजा स्वामी आपल्यासोबत आहेत। ताई महापौर होतात काँग्रेसमध्ये, भाजपात आलात, आता भाजपाकडून निवडणूक लढवत आहे। काय विकास केला तुम्ही नांदेड शहराचा? मी महापौर असताना इथे बराच विकास झालेला आहे। आम्ही 2 दवाखाने इथे अद्ययावत केलेले, हैदराबादचा आणि शिवाजीनगरचा। आणि आमचे तत्कालीन राज्यमंत्री आमदार DP सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे इसापूर धरणाचं जे पाणी आहे ते आम्ही आसना नदीला आम्ही आणलेलं आहे। आणि जे उत्तर नांदेडचा जो भाग आहे तो भाग आम्ही सगळ्याला जो पाण्याचा तुटवडा होता ते आम्ही पूर्ण म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संपूर्ण महापौर होतं त्यावेळेस घंटागाडीचं वगैरे नियोजन काय होतं? कचऱ्याचं आणि नळाच्या पाण्याचं, रस्ते नाल्या, लाईट पद्धती? नळाच्या पाण्याचं उत्तम नियोजन होतं। कचरा घंटागाडीसुद्धा सगळीकडे जात होती, कचरा संकलन होत होतं आणि डम्पिंग ग्राउंडला सगळं तिकडे जात होतं। आमचं तिथे तेव्हा एक खत प्रकल्प पण चालू आहे आणि पाण्याचं तर उत्तमच आहे। विष्णुपुरी आपले आधुनिक भगीरथ डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब त्यांनी केलेल्या विष्णुपुरी धरणामुळे आपल्याला नांदेड शहराला कधी पाण्याचा प्रश्न पडलेला नाही। बरं, तुमच्यावर आरोप होतोय की घरात 2-2 उमेदवार घेतल्यामुळे? नाही, तसा काही विषय नाही, कारण आमची ही 4थी निवडणूक आहे, आमची 4थी टर्म आहे आणि लोकांची अशी मागणी होती आणि आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे तर त्यांनी नांदेड शहराचं आणि खासदार अशोकराव चव्हाण साहेब त्यांना जे योग्य उमेदवार वाटले ते त्यांनी दिलेले आहेत आणि तसा काही विषय नाही, कारण मी आधीपासूनच प्रभाग 4मधून मी निवडणूक लढलेली आहे, निवडून आलेली आहे 3 वेळेला। आणि किशोर स्वामी जे आहेत माझे पती ते 9मधून निवडणूक लढले, मागच्या वेळेस ते तिथून होते। त्याच्यामुळे घराणेशाहीचा हा बिनबुडाचे आरोप आहेत। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत। खरं तर तुम्ही माजी महापौर आहेत। आमदार बालाजी कल्याणकर म्हणतायत की भाजपाच्या जाहीरनाम्यावर शिवसेनेची कामं दिसत आहेत। नाही, तसं काही नाही, कारण आम्ही आत्तापर्यंत कामं जर काही आमच्याकडतर्फे केलीच नसती तर लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलाच नसता ना। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आमच्या कामाच्या मुद्द्यावरतीच आम्ही निवडणूक लढवत आहोत। बरं दादा, कसं बघतं, कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर आधारित जातात निवडणुकीला सामोरे? पूर्ण आतापर्यंत आम्ही जे कामं केले त्या हिशोबापर्यंत निवडणुकीला पुढे जाऊ। काय समस्या आहेत जनतेच्या? सध्या समस्या काहीच नाही जनतेची, थोडं बहुत ते कचरा न उचलणं तेवढं पुरतं। तुमच्या साहेबांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, कसं बघता? आर्थिक देऊन मदत करतो आणि मुस्लिम बहुल भागामध्ये हिंदूचं पॅनल करू, मुस्लिम नको असं म्हणतात। विरोधक आरोप करत असतात नेहमी, विरोधकाचं काय चालू असते आरोप करणं नेहमीसाठी। नाही, पण भाजप पक्ष जे आहे ते हिंदुत्ववादी हे खरं आहे, पण एकदम ओपन करणं की आम्ही मुस्लिम कॅन्डिडेट येत नाही हे योग्य आहे का? नाही, तर असं नाही, तर क्लिप हे करावं लागेल, चेक करावं लागेल साहेब, आवाज साहेबाचाच आहे का ते? आता सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे, विरोधक काहीतरी बनवून टाकतात, चालू राहते काही ना काही। बालाजी कल्याणकर म्हणतायत की महापौर शिवसेनेचा होणार आहे। नाही साहेब, मी जनतेच्या याच्यावर बोलतो, मी सर्व जनता नांदेडची अशोकराव चव्हाण साहेबाच्या मागं आहे आणि 100% BJPचं स्पष्ट बहुमत येईल। ताई, आमदार बालाजी कल्याणकर म्हणतायत महापौर शिवसेनेचा होणार आहे। नाही, महापौर भाजपचाच होणार आहे, कारण भाजपचेच नगरसेवक जास्त निवडून येणार आहेत। त्यामुळे येत्या काळात तुम्हाला चित्र सगळं स्पष्ट होईल 16 तारखेला आणि भाजपचाच महापौर होणार। तुम्ही उत्तर विधानसभेतले काय विकास झाला आहे त्या ठिकाणी आमदार साहेबांनी केला? मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे? मी केलेल्या कामाबद्दल मी बोलेल, मी दुसऱ्यांबद्दल कशाला बोलू? लाडक्या बहिणीची योजना पोहोचली का? हो, पोचले। 2 महिन्याचे हप्ते त्यांना गेलेले आहे, कारण कालचं स्टेटमेंट आहे 3 हप्ते त्यांना एकदाच देणार आहे, तर 2 हप्ते त्यांना पोचले। मी आज सकाळी सगळ्यांची चौकशी केली। अशोक चव्हाणांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, रवींद्र चव्हाण खासदार म्हणतायत की अशोक चव्हाणांनी मुद्दाम व्हायरल केली जेणेकरून 2 समाजात तेढ निर्माण व्हावं आणि मतांचा फायदा भाजपाला व्हावा, म्हणून मुद्दाम केली म्हणतात। सर, मी खूप लहान आहे, मी त्याबद्दल काही प्रतिक्रिया महापौर लहान आहेत, पण महापौर नाही, मी महापौर ज्या काळात होते त्या काळातली ही ऑडिओ क्लिप नाही ना। मी आता सध्या फक्त भाजपचे उमेदवार आहे, मी खूप लहान आहे, मी मोठ्या माणसांबद्दल काही बोलू शकत नाही। काय वाटतं, विजयाची खात्री आहे तुम्हाला? हा, नक्की। सगळे उमेदवार जे दिलेले सगळे विजयी होणारेच उमेदवार, सगळे निकष तपासूनच त्यांना उमेदवारी दिलेली आहे। आमदार बालाजी कल्याणकर यांच्या सुपुत्राला उमेदवारी मिळाली, निष्ठावंतांना डावलले गेले असा आरोप होतो। नाही, तो त्यांच्या पक्षाचा विषय, मी काय बोलणार आहे त्याच्यावर, आणि मी तेवढी मोठी नाहीच आहे बोलण्यासाठी। तुम्हाला विचारा म्हणले की तुम्हाला ते सुनंदा पाटील देखील त्यांच्या घरात देखील उमेदवारी आहे, ते देखील उमेदवार होते। मी माझ्या प्रभागापुरतं बोलणार आहे। मी महापौर जेव्हा होते त्यावेळेस शहराचा विचार होता, पण आता विचार हा माझ्या प्रभागापुरताच आहे, प्रभाग 4। अजून काय प्रश्न आहेत जनतेच्या समोर येत आहेत? माझ्या प्रभागाबद्दल विचारताय का? हो। काही विषय नाही। आता आम्ही जो एक प्रस्तावित जो रस्ता आहे शारदानगर ते पूर्ण गीतानगरवर जाणारा, त्याचं भूमिपूजन आम्ही 1-2 महिन्यापूर्वीच केलेलं आहे। त्याचं सगळं काम वगैरे प्रगतीपथावर वर्क ऑर्डर पण आलेली आहे आणि त्याचं काम सुरू होईल
आणि आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हनुमानगड कमानीपासून हनुमानगड मंदिरापर्यंत जे डेकोरेटिव्ह लाईट आम्ही प्रभाग 4मध्ये केलेले आहेत तर त्याचाही आम्ही करणाऱ्याचाही प्रस्ताव आहे आणि ते पूर्ण आम्ही करणार आहोत. भाजपवर आरोप होतो 50-50 लाख रुपये देऊन उमेदवारी घेतली. तसं काहीही नाही आहे. विरोधकांकडे आता काही मुद्दा नाही आहे उचलायला, त्याच्यामुळे विरोधक ते करतात ते आरोप. पण मला हे सगळं खंडन करायचं आहे. असा विषय पैशाचा कुठेही काही झालेला आणि नाही. शेवटचा प्रश्न, खासदार रवींद्र चव्हाण म्हणतायत की अशोक चव्हाणांवर दबाव होता की आदर्श घोटाळ्याची फाईल ओपन होईल आणि म्हणून ते भाजपात गेले नाही तर ते जाणार नव्हते. आणखी कोणता दबाव होता असं म्हणतात? सर, सगळ्या गोष्टीला क्लीन चिट आलेली आहे आणि मी आत्ता वारंवार म्हणते मी खूप लहान आहे, ते सगळे मोठे आहेत माझ्यापेक्षा, तर मला त्या विषयावर मला बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. ताई, कोणत्या मुद्द्याच्या आधारे निवडणुकीला सामोरे जात आहे विकासाच्या? बस सगळ्याच आता सध्या मोदीचं सध्या चालू आहे सगळ्या वातावरण. आता भाऊ आहेत आपले फडणवीस, नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी एवढा आपला विकास केलेला आहे तर त्यांना बघून आपण सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहोत. प्रतिस्पर्धी आहेत तुमचे, कसं बघतात त्यांना? सगळ्यांना आपलं आपलं कॉम्पिटिशन हे असतं, महत्त्वाचं असतं. मला कोणाशी काहीच नाही, सगळे आपली आपली मेहनत लावू, आम्ही आमची मेहनत लावतोय. विजयाची खात्री आहे तुम्हाला? प्रत्येकाला वाटतं आपण जिंकायला पाहिजे, आम्हाला तर वाटतं नक्कीच आहोत. म्हणून सगळ्यांनाच ऑल द बेस्ट म्हणून मी हे आव्हान करते. महिलांच्या समस्या काय आहेत तुमच्या प्रभागात? सध्या तर काहीच नाही आहे महिलांची समस्या. काय ते रोड वगैरे थोडंफार असतात, तर ते थोडंफार जे काही काम उरलेलं आहे त्याच्यावर आम्ही नक्कीच अंमलबजावणी करू. गृहिणीला पाणी महत्त्वाचं असतं, पाणी नसलं की घरातला सगळा कार्यक्रमाचा खोळंबा होतो. माझ्या सर्वेनुसार आपल्या हनुमानगडमध्ये पाणीचा प्रॉब्लेम 90% क्लिअर झालेला आहे, पण थोडंफार जे काही 10% झालेलं आहे ते आम्ही आता करून टाकू सॉल्व. आता एक शेवटचा प्रश्न, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांचं राजकारण जनतेला सर्वश्रुत आहे, पण दोघांनी एकमेकांवर आरोप केले आणि अशोक चव्हाण म्हणतात की कोण प्रताप पाटील, मी ओळखत नाही त्यांना, कोणी आहेत का असे. त्यावर उत्तर आले प्रताप पाटलाचं की त्यांची वैफल्यग्रस्त परिस्थिती आहे आणि वय झाले असं म्हणतात. तसं काहीही नाही आहे. ते मोठे लोक आहेत सगळे, ते मोठे लोक आपसात बोलतात, त्यांचा विचार आहे. मी त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार? तुम्ही महापौर, तुम्ही खूप मोठे आहेत. मी नाही महापौर मी मोठी नाही. मी त्यावेळेस महापौर जे 2.5 वर्ष होते त्याबद्दल मी शहराबद्दल, मला तुम्ही शहराचे प्रश्न विचारा, मी शहराचे नागरिकांचे प्रश्न सांगेन, पण मोठ्या लोकांच्या ह्याच्यावरती मी काही कमेंट करणार नाही. 81 पैकी किती जागा येतील बीजेपीच्या? 60+. बहुमत येईल बीजेपी? नक्की आमचाच महापौर बसणार आहे भाजपचा. नक्कीच आपण पाहू शकतो. या होत्या माजी महापौर शैलजा स्वामी आणि प्रभाग क्रमांक 4मधून नांदेड शहरातल्या त्या निवडणूक लढवत आहेत. सगळं पॅनल त्यांचं निवडून येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलेली पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.